पाठिंबा आहे का नाही असं द्या ना, पाठिंबा आहे का नाही? दादांचा पाठिंबा कुणालाच नाही. मग तुम्हाला आहे का? मलाही नाही. मग तुम्ही समाजाची शपथ का मी काय करतो, माझा अधिकार उभं राहायचं आणि उभं राहायला. लोकशाही उभा राहा. तुम्हाला आमचे मराठा बांधव म्हणून तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला, त्याबद्दल तुम्हाला उभा 100% राहा. आमचा त्याबद्दल तुम्हाला पाठिंबा आहे. आहे का? तुम्ही मला आहे का? 31 तारखेला लाईव्हमध्ये का म्हणले? काय म्हणले? माझ्या 45 केसेस, हां, समाजाचे 45 केसेस, तुम्ही आज 3 काय टाकला? समाजाच्या नाही आहे. ऐका, त्या तुमच्या लाईव्ह आहे ना? एक मिनिट. हां. एका 3 गुन्ह्यामध्ये ऐका 6 टाकलेत. एका गुन्ह्यामध्ये सबस्टिट्युएन्स केसेस हां. असतात, एकामध्ये 6, 7, 7, 7 अशा असतात. ते एकदाच FIR मध्ये येईल असं साहेब आहे, पोलीस साहेबांना विचारा. एका गुन्ह्यामध्ये 6, 7, 7, 7 केसेस असतात. त्या तशा मिळून त्या होतात एवढ्या. त्याचा अगोदर अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट, माझा अभ्यास मला अभ्यास दुसरी गोष्ट, समाजाचं दिशाभूल, समाज हे हुशार आहे. तुम्हाला मी ग्रुपवर मेसेज केले आता. समाजाला काय हे करायचं बघा, ते तुम्हाला मी समाज मेसेज केले, तुम्ही मला आणि हे बघा, लोकशाही आहे. लोकशाही तुम्हाला अधिकार अधिकार, मी तुम्हाला लोकशाहीचा उभं राहिलोय. हे बघा, तुम्हाला मी त्या रोजी सुद्धा लोकशाही मनोज जरांगे पाटील यांचा तुम्हाला पाटलांचं पाठिंबा नाव आहे, आम्ही या निवडून लावा, सांगितले का? तुम्ही पहिलं तुम्हाला लोकांपर्यंत ज्या लोकांच्या भावना मी आमच्यापर्यंत आव्हान केलंय मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना. आता आव्हान करा तुम्ही मला. नक्कीच मी आव्हान करतो की कोणीही पाटलांचं नाव वापरू नये, सन्मान्य दादांचा फोटो वापरू नये. आपण समाजाच्या नावावर या ठिकाणी कोणालाही मतदान मागणार नाही आहोत. आपल्याला विकास कामं या ठिकाणी, जनतेचा शिक्षणाचा विषय, जनतेच्या शेतीमालाचा विषय, हमीभावाचा विषय, असे बरेच प्रश्न आहेत. समाजासाठी मी एक जातीवंत मराठा आहे, पण सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा मी मराठा आहे. प्रत्येक जातीचा विचार करणारा सुद्धा या ठिकाणी मी मराठा आहे. मराठा असल्याचा मला अभिमान आहे. मी जातीसाठी कधीही लढायला तयार आहे. मात्र ही लढाई निवडणुकीची लढाई आहे, जनतेच्या भविष्याची लढाई आहे. म्हणून सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे. धन्यवाद. थँक्यू. आता बस ना, किती वाढवणार. सर, काय सांगणार तुम्ही? मंगेश साबळे यांना विरोध केला, नेमकं काय कारण आहे, काय वाद आहे नेमकं? मी एक विरोध केला नाही, जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला. मंगेश साबळे हा एक खोटारडा माणूस आहे. हे मनोज जरांगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे. आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे. माझ्याकडे त्याचे प्रूफ सहित आहे. मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता नुसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे. तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे. त्यांना सांगा, कोणत्याही त्याच्यासोबत जे समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टिव्हली जोडलेले लोक आहे. तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या, मी हे केलं ते केलं, ह्या नावावर तो मतदान मागित आहे. पण ह्या मराठा बांधवांना मला कळवायचं आहे, हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला, हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे. हे एवढंच माझी विनंती आहे. यांना तुम्ही लक्षात घ्या, त्याचा अभ्यास करा. तुम्ही द्यायचं लागले तर 31 तारखेचा लाईव्ह ऐका, फेसबुक लाईव्हवर. आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका. ते 45 केसेस समाजाच्या बोलतो. अरे 3 केसेसमध्ये 4 केसेसमध्ये तडीपार होतो माणूस. आणि 45 केसेस याला कोणतं प्रोटेक्शन एवढं? याला काय निवडणूक लढत आहे ती? हे बी तुम्ही शोधायच्या मागं कारण काय? समाज आहे तुमचा? मराठा समाजात ह्या मंगेश साबळे मागं नाही आहे. ह्यो ज्यांना मतदान करायचं समाजाने त्यांना करा, परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही करायचं. काय नाव आहे तुमचं? विश्वंभर पाटील तिरुके. आपल्याला जालन्याच्या मराठा समाजाचा विरोध असल्याचं पाहायला मिळतं. मराठा समाजाचा विरोध नाही, जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, जे पक्षाचे कार्यकर्ते समाज आंदोलनात सुद्धा ॲक्टिव्ह होते, त्यांच्या भावना आहेत की थांबायला पाहिजे होतं. मात्र ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनतेला मुख्यतः अधिकार आहे. जनता निर्णयातून दाखवून देईल की कोणाची गरज आहे, नेमकं परत कोण यायला पाहिजे निवडून, हे जनता सांगेल. इनडायरेक्टली जरांगे पाटलांचे प्रस्थापित जे आहे किंवा आरक्षण विरोधी आहे, त्याच्या इनडायरेक्टली सत्तेच्या विरोधातच होतं, अशा प्रकारचं आहे. पण या सगळ्या त्यांच्या आव्हानाला कुठेतरी तुमच्यामुळे छेद बसेल, कुणाचा तरी फायदा तुमच्यामुळे कुणाचा तरी तोटा होईल, आणि ते जे सिद्ध आहे किंवा जरांगे पाटलांचे बोलून टाकतात त्याला कुठेतरी. हे बघा, मी कोणाच्या फायद्या तोट्यासाठी उभं राहिलेलं नाही. हा जनतेचा फायद्यासाठी उभं राहिलो आहे, जनतेच्या भविष्यासाठी उभं राहिलो आहे. 5 वर्ष गेलं म्हणजे अख्खी पिढी या ठिकाणी जाणार आहे. आणि सन्माननीय मनोजदादांनी सांगितलं आहे, जो आरक्षणाच्या बाजून नव्हतो त्याला पाडा. मग विरोधी पक्षनेतासुद्धा आमच्यावर SIT लावण्यात येते, आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही, म्हणून त्यांनाही पाडा. त्यांनी आरक्षणासाठी काही या ठिकाणी शब्द काढलेला नाही. लपून लपून तोंडाला मफलर बांधून, तोंड बांधून सभेला गुच्चूप गुच्चूप यायचं, लपून लपून जायचं, असं काम या ठिकाणी विरोधी पक्षानं सुद्धा केलेलं आहे. आणि वेळप्रसंगी बाजू त्यांनी सुद्धा बदललेली आहे. वेळप्रसंगी त्यांना साथ दिलेली नाही. आणि जे आहेत त्यांनी तर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं आहे. म्हणून दादांनी सांगितलं आहे, दोघांनाही पाडा. 40 वर्ष त्यांनी लुटलं, आता 20 वर्ष यांनी लुटलं. मग दोघांनाही पाडा. तर पर्याय या ठिकाणी जनतेसमोर आहे, जनतेनं तो समजून घ्यावा.